खरं सांगते आसावरीताई, इथे राहून अगदी निवांत वाटलं. म्हणजे मुलीच्या सासरी आल्याचं वाटलंच नाही, माझ्याच माहेरी आल्याचं वाटलं. अजून राहा ना 2 दिवस, खूप बरं वाटेल मला. हो राहिले असते हो, पण पुढच्या वेळेस तयारी निशी येईल. आता जरा खूप काम आहे. अहो या दोघांच्या अॅनिव्हर्सरीची तयारी सुद्धा करायची आहे, खूप शॉपिंग पण आहे. सोहम, हो आमच्याकडनं काय हवंय तुम्हाला? सोहम, अरे ते तुझ्याशी बोलतायत. हा, निघालात का तुम्ही? ओके, बाय. हो शुभ्रा, अगं तुला आणि त्यांना काय हवंय ते मला कळवशील ना? तुझ्यासाठी एक नाजूकसा कानातला करू का? अगं कानातल्यावरनं आठवलं, आई मी विचार करत होते की मी असं कानाच्या मागे टॅटू करून घेते, कसा वाटेल? टॅटू? अगं मला काय विचारतेस? तुझ्या नवऱ्याला विचार ना. ती मला तिचा नवरा कुठे मानते? म्हणजे म्हणजे तिला मी बबड्याच वाटतो. अगदी लहान मुलाला समजवतात ना तशी प्रत्येक गोष्ट ती मला सांगत असते. हे करायचं, हे नाही करायचं, हे असं करायचं, हे तसं करायचं. कधी कधी तर मला भीती वाटते माझ्या गळ्यात लायर तर नाही ना बांधणार. हो काय सोहम तुम्ही. बरं मी निघते आता. एक मिनिट थांबा, कुंकू लावते. रिकामी कशी द्यायची? ठीक आहे, हेच शोधतेस ना? नाही, मी बघते. या ना. हे कशाला? अहो तुम्ही कधीतरी येता आमच्या घरी. हे आपलं असंच छोटस. बरं चला आता मी येते. हो. चला अभिजित सर येते. ह्या दोघांची अॅनिव्हर्सरी एकदम धुमधडाक्यात साजरी करूया. हो. आम्हाला इतका चांगला जावई मिळालाय. हो त्याचं कौतुक करायचं हे कारण. चल शुभ्रा येते. मी येते, थांब. आता तुम्हालाही निघायचं असेल ना? हो.
चला येतो मी. नक्की ना? हे परत काही विसरलंय म्हणून येणार नाही ना? नाही, यावेळी घेतलंय सगळं. येतो असा. सगळ्यांना जायची घाई झाली. काय म्हणालीस? अरे हो, शुभ्राला मी सांगेन तिला. या. आई, मला बाहेर जायचंय. मी रेडी होऊन येतो. अहो हे काय आहे? काय रुमाल आहे माझा, इथे राहिला होता. हो मग तो इथेच ठेवून द्या. तो रुमाल अजूनही धुतला नाहीये. नाही नाही, मला हे धुवायचा नाहीये तो. माझ्या आबोलीचा सुगंध आहे त्यात. अहो माझं जरा एक काम होतं तुमच्याकडे. तुला माहिती आहे असं मी नाही थांबू शकत. मी नाही थांबत आहे तुम्हाला. का? काय काम काय? बघा ना, शुभ्राच्या आई किती भरभरून बोलत होत्या. किती हौस आहे त्यांना, त्या दोघांनाही सोहम आणि शुभ्राच्या लग्नाचा वाढदिवस खूप आनंदात धूमधडाक्यात साजरा करायचा आहे. हे करू ते करू, काय नको असं झालंय त्यांना. आणि खरं सांगू का, मलाही त्या दोघांचा वर्ष सण साजरा करायचा आहे. पण खूप भीती वाटते हो. शुभ्रा आणि सोहम एकमेकांशी धड बोलतही नाहीये. असं वाटतं की त्यांच्यातलं नातंच संपलंय. आणि ही गोष्ट जर शुभ्राच्या आई बाबांना कळली तर त्यांना किती वाईट वाटेल, किती दुःख होईल त्यांना. त्यांना तर असं वाटतं इथे सगळं चांगलं चाललंय, आनंदात चाललंय. खूप चांगली माणसं आहेत ती, त्यांना नाही सहन होणार आहे. नाही, बरोबर आहे तुझं. काही करून त्या दोघांना परत एकत्र आणलंच पाहिजे. हो ना, आणि त्यासाठीच मला तुमची मदत हवी आहे. केली. अरे सर, हे हे काय तुम्ही निघाला? हो, काम आहेत खूप. आता नको थांबवस. नाही थांबता येणार. नाही ठीक आहे, जा तुम्ही, पण निदान माझ्या हातची मस्त कॉफी तरी घेऊन जा. तू एवढा आग्रह करतेस तर ठीक आहे. लगेच करते. किती गोड मुलगी आहे ना शुभ्रा. मी तिच्याशी धड बोलत नव्हते तरी आई आई करत माझ्या मागे मागे असायची. मला समजावायचा प्रयत्न करत होती ती, समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. माझ्याशी बोलायची एकही संधी सोडली नाही तिने. खरंच नात्याची किती जाण आहे ना तिला. असं असताना तिचं आणि सोहमचं नातं जे तुटतंय ते जोडण्याचा ती का प्रयत्न करत नसेल. ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याने दुखावल्याचं दुःख सगळ्यात जास्त असतं असं आहे. आणि त्यावर फुंकर दुखावणाऱ्याने घालायची असते. असो, कॉफी घेतो. सुचेल काय ते. शुभ्रा, अगं मला निघायचंय ग. हो, झाली कॉफी झाली तयार. घेतो. हे घ्या. थँक्यू. आई, नाही अगं नको, राहू दे. घे. घ्या ना प्लीज. शुभ्रा, मला वाटतं सोहम तुला हाका मारत होता. मला छे छे,
तो आईना बोलवत असेल कदाचित. नाही तुलाच. शुभ्रा शुभ्रा असं ऐकलं मी. हो ना असं हो. हो का? हा असू दे. काहीतरी मिळत नसणार म्हणून बोलवत असेल तो. काहीतरी शर्ट मिळत नसेल, मॅचिंग पॅन्ट, त्याच्यावरचा बेल्ट. शोधेल स्वतः. नाही काही वेगळं सांगायचं असेल तर त्याला. हा मलाही तसंच वाटतंय. काहीतरी वेगळंच. हा काय? तू जाऊन बघ ना स्वतः. गेली ती आता. आता त्यांनी जे आपल्या बरोबर केलं होतं ना तेच आपण त्यांच्याबरोबर करायचं. हम तुम्ही का कमरे में बंद हो. काय रे बोलवलंस तू मला सोहम? नाही, मी माझ्या कामासाठी बाहेर चाललोय आणि तुला हाक मारून मला माझा मूड खराब करून नाही घ्यायचंय. तू इंटरव्ह्यूला चाललायस का ह्या कपड्यात? फॉर्मल इंटरव्ह्यू नाहीये. आणि तुला काय करायचंय? तू तुझं काम कर ना. की यावरनं पण मला ऐकवायचंय. नाही मग ऐकवून घे तू आणि मग जा. तू माझ्याशी नीट बोलणारच नाहीयेस का? कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये. काय चाललंय? दार का नाही उघडत आहे? कोण असतंय? काय मस्करी चालली ही? शुभ्रा सोहम तुम्हाला आम्ही खोलीत बंद केलंय. तुमच्यात काय वाद आहेत ते बोलून मिटवा. आणि तोपर्यंत हा दरवाजा उघडला जाणार नाही. आई दार उघड लवकर. आई दार उघड, मला इंटरव्ह्यूला जायचंय. मग लवकर वाद मिटव म्हणजे तुला लगेच जाता येईल. वेळ लागले या दोघांना. सोहम शांत हो रे. त्यांची इतकीच इच्छा आहे की आपण दोघांनी एकमेकांशी शांतपणे बोलावं. ऍक्च्युली पूर्वी एकदा त्या दोघांच्या बाबतीत मी असं केलं होतं. हा मग त्यांना सांग आपल्या बाबतीत असं काही होणार नाहीये. दरवाजा उघडायला सांग, मला उशीर होतोय. ओके, आपण 2 मिनिटं एकमेकांशी बोलूया का? चालेल? ओके, बसलो. आता जे बोलायचंय ते बोल पटकन आणि संपव एकदाच. आपण जरा शांतपणे बोलूया एकमेकांशी. नक्की कुठे बिनसतंय हे बघायला हवं सोहम. अरे आधी असं नव्हतास तू. आधी जेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये नाही पडायचंय मला. मला भूतकाळात रमायला नाही आवडत. झालंय ते झालंय ना, संपलंय सगळं. आता सांग ना दरवाजा उघडायला तिला. नाही, आधी आपण बोलूया सोहम. बोलायची खूप हौस आहे ना तुला? का बोलू मी तुझ्याशी? कोण आहेस? कोण तू? काय नातं आहे आपलं? तू बायको आहेस माझी. मंगळसूत्र तर तू काढून ठेवलंयस. मंगळसूत्र काढून ठेवलंय सतत हे बोलत असतो सोहम. पण मी ते का काढलंय याचा विचारच नाही करायचा ना तुला? माझं वागणं दिसतं रे तुला. तुझ्या वागण्याचा विचार नाही करावासा वाटत का कधीच? मला तर असं वाटायला लागलंय की तुला मुळात आपल्या दोघांमध्ये सगळं काही नीट व्हावं असं वाटतच नाहीये. अहो इथं भांडतच बसले. काही संपत नाहीये त्यांचे वाद. जाऊ दे, उघडूया दरवाजा. नाही थोडा वेळ थांब. खूप साचलंय त्यांच्या मनात. 5 मिनिटं भांडतील, शांत होतील. होईल सगळं नीट, काळजी करू. हो नाही होऊ द्यायचंय मला काही ठीक. सगळ्या गोष्टींसाठी मला जबाबदार ठरवायचंय ना तुला? माझ्यामुळे हे लग्न मोडलं असं समजतेस ना तू? ओके ठीक आहे, माझ्यामुळे मोडलं, बस झालं आता डिसिजन. आता दरवाजा उघडायला सांग. तू डायरेक्ट एक घाव 2 तुकडे करतोयस का सोहम? बोलणार नाहीयेस का तू काहीच? नाही बोलायचंय, कारण जे बोलायचं होतं ना ते बोलून झालंय शुभ्रा. आई दरवाजा उघड. दरवाजा उघड नाही तर दरवाजा तोडून टाकीन आता मी. माझ्या बरोबर एका खोलीत असणं इतकं असह्य व्हायला लागलंय सोहम तुला की तू दार तोडायला निघालायस. दार उघड आई. आई सर प्लीज दार उघडा.
एकमेकांच्या सहवासात पुन्हा नव्याने प्रेम सापडायला मुळात ते असावं लागतं. करूया आता. काय चाललंय? तुम्हाला हेच सगळं करायचं होतं म्हणून मला आणि शुभ्राला रूम मध्ये बंद करून ठेवलं ना? सोहम, नाही, डोंट वरी, मी चाललोय आता. आता जे करायचंय ते करा. अरे सोहम, तू गैरसमज करून घेतोयस. ऐक ना सोहम. सोहम, अरे ऐक. सोहम, तू गैरसमज करून घेतोयस. अरे तू पटकन दरवाजा उघडलास. माझं आई तोंड प्लीज काही गेलं. बोलू नकोस, नको एक्सप्लेनेशन देऊस. या घरात तुमचे पाय निघत नाहीयेत की मिठ्या मारायच्या होत्या म्हणून हा टाइमपास केला. सोहम, ओरडू नका माझ्यावर, हे घर माझं आहे. ज्या दिवशी तुम्ही आईला सोडून गेलात ना, आईचा विचार न करता, त्या दिवशी या घरात परत येण्याचा आणि या घराबद्दल बोलण्याचा अधिकार गमावलाय तुम्ही. का करताय हे सगळं? मुद्दामून करताय आई आणि माझ्यामध्ये फूट पाडायला? ऑलरेडी मला आणि शुभ्राला लांब केलं, त्यांनी पोट नाही का भरलंय तुमचं? त्यांनी काही केलेलं नाहीये बबड्या. आपल्यात जे काही झालंय ना त्याला तूही तितकीच जबाबदार आहेस. आणि का हो, आजच का करताय हे सगळं? मुद्दामून करताय का? का बंद करून ठेवलं? आज माझा इंटरव्ह्यू आहे, मला बाहेर जायचंय, कळत नाही का तुम्हाला? मुद्दामून करताय ना हे सगळं? हा सगळा तुमचा प्लॅन आहे मला नोकरी मिळू नये म्हणून. जळता माझ्यावर. अरे नाही रे सोहम, तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे. आम्ही प्रयत्न करत होतो की तुमच्यातलं सगळं परत नीट व्हावं. कोणतं लग्न? कोणत्या लग्नाचा वाढदिवस? एक काम करा, तुम्ही दोघं तुमच्या लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करा. खूप हाऊस आहे ना तुम्हाला? अरे सोहम, का अशी चिडचिड करतोयस? का सगळं संपवायला निघालायस तू? मी नाही संपवत, हिने संपवलंय सगळं. शुभ्राने हे मंगळसूत्र काढलं तेव्हाच हे नातं संपलं. मग आता कशाला हवी आहे अॅनिव्हर्सरी? असं बोलू नको सोहम. अरे शुभ्राच्या आई वडिलांच्या किती अपेक्षा आहे. ते किती उत्साहाने सगळं करायचं म्हणतात. त्यांची काय चूक आहे यात? ठीक आहे, मग करूया आपण साजरा लग्नाचा वाढदिवस. पण माझी एक अट आहे. शुभ्राला मंगळसूत्र घालावं लागेल. जर का ती कुठल्याही अटीशिवाय मंगळसूत्र घालायला तयार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. विचार तिला ओके असेल तर येईन मी माझ्या अॅनिव्हर्सरीला.